आणि आता एक वेगळी बातमी. राजस्थानच्या वाळवंटात जसा सूर्य तळपतो तेवढीच कडक सूर्यकिरणं मराठवाड्यात असतात, पण त्यापासून सौर ऊर्जा मिळवण्यात अडचणी येत होत्या. आणि सौर ऊर्जेच्या क्षेत्रात झालेल्या एका बदलामुळे लातूर शहर आता सौर ऊर्जेची चळवळ बनू पाहत आहे. देव्हाऱ्यातल्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात सूर्यनारायण प्रभा टाकतोय. संपूर्ण घर सौर ऊर्जेनं झळाळून निघतंय. 200 विद्यार्थ्यांची क्लासरूम सूर्याच्या देणगीनं प्रकाशून निघतेय. पायऱ्यांवर दिव्यांची सतत रोषणाई होतीये. हॉटेलमधला हा झगमगाट सूर्याची देण आहे. गेल्या वर्षभरात सौर ऊर्जेच्या चळवळीतून लातूरातल्या 17 इमारती झळाळून निघाल्यात. नेट मीटरिंगमुळे कसं व्हायचं की पूर्ण बॅटरी बॅकअप सिस्टम ही बंद झालेली आहे आणि ते बॅटरी बॅकअप सिस्टम बंद झाल्यामुळे ह्याला 0 मेंटेनन्सवर आलेलं आहे. तर वाडा 1 आणि 2 ह्या दोन्ही मिळून 1 लाख रुपये जे आमचं लाईट बिल येत होतं, आज दोन्हीकडे मिळून आम्हाला 15,000 ते 18,000 रुपये लाईट बिल येतं आणि महिन्याकाठी 80 ते 85,000 रुपये वाचतात. लातूरात सोलार ऊर्जेला ऊर्जितावस्था आली आणि त्यामागं कारण आहे हे 3 तरुण. तिघांच्या भागीदारीत वाडा 1, वाडा 2 अशी हॉटेलची चेन आहे. दोन्ही हॉटेलला मिळून महिन्याकाठी 1 लाखांचं वीज बिल येत होतं. ते कमी करण्यासाठी काय करता येईल या विचारातून सौर ऊर्जेचा पर्याय पुढे आला. आणि कॉस्ट कटिंग करण्यामागचा अभ्यास करत करत हे सुचल्यानंतर आम्ही हे बसवलं, इन्स्टॉलेशन केलं. त्यातनं आम्हाला फायदा दिसून आला व त्यातून खूप जणांनी आम्हाला विचारलं की याचा काही फायदा आहे का. आणि आम्हाला झालेला फायदा आम्ही इतरांना सांगितल्यानंतर त्यांनीसुद्धा आमच्याकडनं माहिती घेऊन जवळजवळ 5-6 ठिकाणी आमच्यानंतर इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्यांना पण बिल खूप कमी येत आहे सध्या. हॉटेल वाडाची वीज बिलं कमी झाल्यानं तिघांनी मिळून वाडा ग्रीन एनर्जी कंपनी स्थापन केली. MSCBशी करार केल्यानं दिवसभरात उत्पादित झालेली सौर ऊर्जा ग्रीडला जोडली जाते. आवश्यक तेवढीच वीज वापरून शिल्लक विजेचं क्रेडिट MSCB कडून मिळतं. पुन्हा आपण टार्गेट केलो की आपला बाहेरचे कस्टमर कमर्शियल जे लाईट बिल्स आहेत त्यांना आपण टार्गेट केलं. त्याच्यातून आपण राजेश ओगले म्हणून गर्ल्स हॉस्टेल आहे त्यांना आपण 20 किलोवॅटचं आपण बसवलं आणि त्यांचं लाईट बिल जवळपास 30,000पर्यंत येत होतं. आता 2-3 महिन्यानं त्यांचं लाईट बिलच येत नाही. राजेश ओगलेंचे 11वी-12वीचे क्लासेस आहेत. 3 महिन्यांपूर्वी ओगलेंना 35,000पर्यंत बिल येत होतं. ओगलेंनी 18 किलोवॅटचे सौर पॅनल बसवले. 12 लाखांचा खर्च आला. 4 महिन्यानंतर ओगलेंचे MSCB कडे 3,500 युनिट जमा आहेत. बिल 0. ओगलेंची गुंतवणूक 3 वर्षात व्याजासह परत मिळेल. आतापर्यंत मला MSCBचं कुठलंही लाईट बिल आलेलं नाही आहे. उलट माझ्याकडनं म्हणजे MSCB मला साधारणतः 3200 युनिट देणं आहे असं कालच्याच रिडिंगनुसार मला त्याने सांगितले, म्हणजे 2/12च्या. डॉक्टर येलालेंच्या दवाखान्यासाठी 20 किलोवॅटचे पॅनल आहेत. 14 लाखांचा खर्च आला. महिन्याकाठी 25,000 बिल येत होतं. आज ते फक्त 300 रुपयांवर आलंय. लातूर शहरातले 13 पेट्रोल पंप, काही शाळा आणि कॉलेजेसमध्ये सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्याचं काम सुरू आहे. 2017 पर्यंत लातूरात 1 मेगावॅट सौर विजेचं उत्पादन सुरू झालेलं असेल. निशान भद्रेश्वरसह राहुल कुलकर्णी, ABP माझा, लातूर.